तर आमच्या कोकणामध्ये एक प्रथा आहे की जे काही आपण पहिले खातो, जे पहिलं फळ खातो किंवा काही गोष्ट असेल ती पहिले आपण देवाला दाखवतो. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरच आम्ही. खूप छान झालं मित्रांनो, नक्की ट्राय करा रेसिपी. नक्की ट्राय. रिअली स्वीट. नक्की. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चिबूड खाणार आहे. तर आम्ही वेगळ्या पद्धतीने चिबूड बनवतो, तुम्हाला आता दाखवणार. तर सर्वप्रथम आपण चिबूडची सालं काढून घेतली आहे. मोस्टली हे रायगड आणि कोकणामध्ये भेटतं फळ. आय एम नॉट शुअर तुमच्या इकडे पण एरियामध्ये भेटत असेल तर, पण असेल तरी त्याला काहीतरी वेगळं नाव असेल. आम्ही कोकणामध्ये याला चिबूड बोलतो. याचं साधारणतः चव याची चव साधारणपणे मस्क मेलन सारखीच असते आणि खायला अतिशय सुंदर आणि गोड असते. आणि हे चिबूड जे फळ आहे हे गणपतीच्या सीझनमध्येच मोस्टली येतं. हा जो आता आपण चिबूड कापतो याचं सरासरी वजन 1-1.5 किलोचा तरी असणार आहे. हा खूप मोठा आहे. हा जेव्हा पिकतो तेव्हा याला तडे जातात. तडे गेल्यावर समजायचं की हा व्यवस्थित परिपूर्ण पिकलेला आहे आणि तो चिबूड खायला गोड लागतो. सगळा फिरून बघ कुठे काय का मिळते. आता व्यवस्थित पद्धतीने याची सगळी सालं काढलेली आहेत. आता आपण याला कापणार. ह्याच्या आपण बिया ज्या मधल्या ह्या काढून टाकतो. तर आपण चमच्याच्या मदतीने ह्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घेतोय. या जर बिया तुम्ही व्यवस्थित सुकवल्या आणि परत जर रुजू घातल्या तर ह्याच्यापासून परत चिबूड तयार होतात.
आता एक साईडचं काढून झालं, दुसऱ्या साईडचं आपण काढून घेऊया. त्याला मधून कापला तर परत आपण निश्चित करणार की याच्यातल्या बिया निघल्यात की नाही निघल्यात, कारण की जेव्हा आपण चिबूड त्या बियांची थोडी कचकच लागते खाताना, त्यामुळे ट्राय करा की सगळ्या बिया तुम्ही काढल्यात व्यवस्थित. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार. तुमच्या इथे या फळाला काय बोलतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आता आपण हे सगळे बारीक तुकडे केलेले एका टोपामध्ये काढून घेतलेले आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करणार आपण, ज्याचे तुकडे अजून छोटे छोटे होतील, ते खायला जरा अजून छान होतं. सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकल्यावर त्याची चव एकदम एन्हान्स होते. आता त्यामध्ये चवीनुसार साखर टाकणार आहे. आम्ही ते 1 बाउल साखर टाकतोय. अर्धा टाकला आपण. आता 1 वाटी दही टाकले. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे. आम्ही या रेसिपीला बोलतो दही चिबूड. दही आणि चिबूड याचं मिश्रण एकत्र झाल्यावर त्याला एक वेगळीच चव येते. जर तुमच्या एरियामध्ये हे फळ भेटत असेल तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी मला सांगा कशी वाटली तुम्हाला. त्याचा तुम्ही ज्यूसही बनवू शकता. सेम पद्धत, फक्त मिक्सरमधनं थोडं अजून हे करायचं, फाईन पेस्ट करायची त्याची.
तर आमच्या कोकणामध्ये एक प्रथा आहे की जे काही आपण पहिले खातो, जे पहिलं फळ खातो किंवा काही गोष्ट असेल ती पहिले आपण देवाला दाखवतो. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरच आम्ही ते खातो. तर आपण पहिले हे जे बनवलेलं आहे दही चिबूड हे आपण आता पहिले देवासमोर ठेवणार, देवाला नैवेद्य दाखवणार, त्याच्यानंतर मग आपण ट्राय करणार. खूप छान झालं मित्रांनो, नक्की ट्राय करा ही रेसिपी. नक्की ट्राय, रिअली रिअली स्वीट. नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हालाही आवडेल. धन्यवाद. आमच्या सात्विकला पण आवडलाय. तो बघा नाचतोय. नाच बाळा.